नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. पिंपरी चिंचवड शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी आपले सर्वस्व गमावलेल्या धरणग्रस्तांची वेदना आजही कायम आहे. धरणग्रस्तांनी आपले घर, संसार, गाव सारं काही गमावून ते आपल्याच मावळ तालुक्यामध्ये बेदखल झाले. पाहुयात 50 वर्षापासून आपली एकही समस्या आणि वेदना न सुटल्यामुळे आक्रमक झालेल्या धरणग्रस्तांनी आपल्या घरच्या गावच्या नेमक्या काय वेदना मांडल्या त्यासाठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मी दत्तात्रय ठाकर, आमचं गाव ठाकूरसाई, बाधित गाव, धरणग्रस्त बाधित गाव. तर आमच्या ज्या पुनर्वसनच्या समस्या आहे की आतापर्यंत 50 वर्षे पूर्वी विस्थापित झालेली गावं धरणाच्या शेजारी त्यांनी तात्पुरती विस्थापित केली, पण कोणत्याही प्रकारचा आदेश, सातबारे, गावठाणं त्यांनी भूसंपादना भूमिलेख, अभिलेख ज्या मोजण्या बिजण्या असतात तिकडे काय संपादन, आम्हाला जे प्रॉपर्टी कार्ड असतं ते प्रॉपर त्यांनी केलेलं नाही. तर आमचं एक म्हणणं आहे की ते त्यांनी प्रत्येक गावातलं नागरी सुविधा, कारण आज मोठा प्रश्न जो आहे आमच्याकडं तो सगळ्या गावांना म्हणजे याचा आहे, स्मशानभूमीचा. तो स्मशानभूमी त्यांनी ती विस्थापित करावी. बाकीच्या गावात सगळ्याच्या समस्या, भरपूर समस्या सांगायच्या म्हटलं तर, पण आता गेले आम्ही दरवर्षी आम्ही सांगतो, पण त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत नाही. हा मोठा एक प्रश्न आहे आमच्याकडे. तर आम्ही त्याच्यातून वारंवार त्याचा पाठपुरावा करतो, पण त्याप्रमाणे आमच्याकडे कोणत्याही गोष्टी शासनाने आतापर्यंत बघितलेलं नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे की ते आमच्या प्रत्येक ज्या 18-19 गाव आहेत त्या 18-19 गावांच्या पूर्ण ज्या समस्या आहे की जे आदेश आणि जे गावठाणं बसवलेली आहेत ती व्यवस्थित करावी, ते आदेश पारित परत करावे, गावठाणं प्रत्यार्थित परत करावी, हेच आमची मुख्य मागणी त्याच्यातली आहे. मी नारायण बोडके, सरपंच ठाकूरसाई गेवंडे खडक आणि पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना या संघटनेचं अध्यक्षपद सर्व धरणग्रस्तांनी मला देऊन मी एक 5 वर्षापासून याचं नेतृत्व करतोय. आणि त्याच्या अगोदर पण गेले 20 वर्ष मी ह्या संघटनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून छोटी मोठी कामं आणि सर्व प्रशासनाबरोबर आतापर्यंत ज्या काय आमच्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये सहभागी. मी ह्या पवना धरणग्रस्तांचं 57-58 वर्षापासून जे प्रलंबित पुनर्वसन राहिलेले अर्धवट याचं कारण की पवना धरणाची निर्मिती झाल्यानंतर 72 मध्ये 1203 खातेदारांपैकी 340 धरणग्रस्तांचं पुनर्वसन 9 मे 1973 प्रशासकीय आदेशानुसार केलं. कारण पवना धरणाला कायदा नव्हता आणि तो कायदा 76 मध्ये आला असं प्रशासन, आणि प्रत्येक वेळेस ज्याच्याकडे आम्ही आमच्या मागण्या घेऊन विनंती जातो त्यावेळेस त्यांच्याकडून एकच उत्तर भेटतं की पवना धरणाला कायदा नाही. परंतु 9 मे 1973 आदेशच त्यासाठी काढला गेला की बाबा कायदा नाही, मग आता राहिलेल्या किंवा होणाऱ्या पुनर्वसन धरणग्रस्तांचं काय. तर 9 मे 1973 प्रमाणे 340 लोकांना कॅटेगरीनुसार ते वाटप केलं गेलं किंवा जमिनी दिल्या गेल्या. आज प्रशासनाने जे काय 58 वर्ष पवना धरणाचं जे काय रखडलेलं पुनर्वसन आहे ते करण्याला ज्यावेळेस आता सुरुवात केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की पवना धरणाचं रेकॉर्ड किंवा त्याचं जे काय संपादनाची प्रक्रिया आहे तीच त्यांच्याकडे पूर्ण क्षमतेने नाही. त्याच्यामध्ये मग संकलन असेल, म्हणजे जे काही संपादन झालं त्याचा जो काय डाटा असेल सर्वे नंबर वाईज तो त्यांच्याकडे नाही. 10 एकर एखाद्याची जर गेली असेल तर त्याच्या नावावरती 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर असा त्यांच्याकडे डाटा, निवाडा नाही, म्हणजे संपादनाचं जे पेमेंट झालं त्याचा पण रेकॉर्ड नाही. आणि 100% खातेदार निश्चित करण्यासाठी जी उपलब्ध पेपर पाहिजे ती प्रशासनाकडे आज जिल्हा लेवलला नाही किंवा तालुका लेवलला नाही. मग आमच्या पुढे हाच एक प्रश्न आहे की जर धरणग्रस्तांचं इतकं मोठं पावण्याचं त्याग केल्यानंतर सुद्धा 58-60 वर्ष झालं, आजही प्रशासनाला त्याचा मूळ सापडत नाही किंवा भेटणार नाही, तर ज्यांनी आपलं घरदार सर्वस्व त्या पाण्यामध्ये बुडवलं त्या धरणग्रस्तांचं काय. पहिली जी काय 1203 खातेदार होते त्याच्यातल्या 340 लोकांचं पुनर्वसन केलं. ते करताना पण काही फॉरेस्टच्या जमिनी दिल्या, त्याच्यामध्ये ताबे भेटले नाही, काही वर्ग झाल्या नाही, त्यावेळेस पण अतिक्रमित होतं. त्या नावं तर तिकडे लिस्टमध्ये गेली, परंतु त्यांना तो न्याय मिळाला नाही किंवा ताबा पोझिशन न मिळाल्यामुळं आजही तो वंचित आहे. आमची शासनाला एकच मागणी आहे की शासनाने प्राथमिकता पहिलं प्राधान्य म्हणून त्या धरणग्रस्तांचं जे अपूर्ण रेकॉर्ड आहे ते पहिलं एकत्र करावं, त्यानुसार संकलन रजिस्टर तयार करावं आणि त्या रजिस्टरनुसार खातेदार निश्चित करावं. आणि जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत त्याचा न्याय मिळणार नाही.
आज आमची प्राथमिकता त्याच विषयाला आहे. आम्ही कलेक्टर ऑफिसला जी 13 जुलैला जी आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये हाच अजेंडा ठेवला की साहेब तुम्ही आता प्रशासनाला ऑर्डर करा, सांगा की पवना धरणाचं जे काय अपूर्ण रेकॉर्ड आहे ते पूर्ण करून जे काही आम्हाला त्यावेळेस प्रत्येक कुटुंबाला महानगरपालिकेमध्ये नोकरीचा विषय असेल तो त्यांनी द्यावा. आज तागायत महानगरपालिकेने या काही धरणग्रस्ताच्या वारसांना नोकरी दिली नाही. आणि मग तुमच्या कलेक्टर लेवलला किंवा प्रशासन लेवलला, आयुक्त लेवलला तो जो विषय संपणारा आहे, कारण पूर्ण 100% पाणी पिंपरी चिंचवड हे पवनेचं घेतं. मग पवनेवाल्यांचं नोकऱ्यांचा विषय हा चिंचवड पिंपरी का? कारण इतका मोठा तिथं स्टाफ आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी लिमिटेड घेण्यापेक्षा जो 5% कोटा आहे तो जर पवनेसाठी केला तर आमचा पवना धरणग्रस्तांचा सर्व खातेदारांचा वारस तिथं नोकरी करू शकतो आणि उदरनिर्वाहाचं साधन तयार करू शकतो. त्याच्यामध्ये आता परत 13 तारखेला आमची मीटिंग होते. 14 तारखेला जलसंपदा मंत्री किंवा जलसंपदा विभाग आमच्या ज्या काही संपादित जास्तीच्या चुकीच्या पद्धतीने संपादन केलेल्या जमिनी आहेत त्या जमिनीपैकी काही जमीन लीजवरती देण्याचा घाट घातला आणि त्याचं निविदापन प्रक्रिया पूर्ण करून ती आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही त्याच्यावरती उठाव केला, त्याचा निषेध केला. आम्ही सिंचन भवनला पुण्याला जाऊन जलसंपदा मंत्री जे विखे पाटील साहेब आहेत त्यांना भेटून त्यांना ती सर्व हकीकत सांगितली की जोपर्यंत पवनेचं पुनर्वसन होत नाही किंवा खातेदार निश्चित होत नाही 863, 829, 764 एक वाक्यता प्रशासनामध्ये नसल्यामुळं आमच्या धरणग्रस्तामध्ये फार मोठा त्याचा असंतोष आहे, भयंकर राग आहे. उद्या एखादा जर प्रोजेक्ट शासनाने करायचा प्रयत्न केला तर त्याचं पुढचं जे काही हे असेल तर ते 2011 मध्ये जे गोळीबारासारखा जो प्रकार घडला, उद्रेक झाला, त्या उद्रेकाच्या पेक्षाही जास्त उद्रेक आज धरणग्रस्तांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण आमच्या संघ प्रत्येक धरणग्रस्त जोडलेला आहे. आता आमचा एकच अजेंडा आहे की काही काळामध्ये जर प्रशासनाने कलेक्टर लेवलला जे आमच्या संघ ठरलेली मीटिंग नाही केली आणि आम्हाला जर आमच्या मागण्या योग्य पद्धतीने देण्याचा जर प्रयत्न झाला नाही तर आम्ही पवनेचं पाणी जे चिंचवड पिंपरीला जाते, आता जे काही पूर्ण क्षमतेने पवना भरलेले ते भरलेलं डॅमचं एकही थेंब मे जून मध्ये तर पाणी त्यांना टंचाई म्हणून सोडायचं असतं, पण आता जे भरलेलं पाणी आहे ते सुद्धा आम्ही सोडणार नाही. आम्ही नदीच्या पात्रामध्ये उतरणार, हजारो शेतकरी त्याच्यामध्ये जाणार. कारण त्यावेळेस सांगायला 1011, 1203 होते, पण आज त्यांच्या प्रत्येक कुटुंबामध्ये 80, 90, 100 लोकांचं एक कुटुंब झालंय. त्यामुळे आमच्याकडे आता लोकांचीच कमी नाही. आमची पण लोकसंख्या जशी चिंचवड पिंपरीची वाढली तशी आमच्या धरणग्रस्तांची पण वाढली. त्यामुळे आम्ही हजारोंच्या संख्येने पावनेच्या पाण्यामध्ये नदीमध्ये बसणार, पाणी बंद करणार. भले शासनाने आमच्यावरती 11 सारखा गोळीबार केला तरी चालेल, आम्ही मरायला तयार आहोत. आम्ही आता मागे हटणार नाही. तुमच्या कार्यकाळात आतापर्यंत किती आमदार आणि किती खासदार झाले ज्यांनी त्या विषयात लक्ष घातलं, मात्र तुम्हाला पाहिजे तसं अपेक्षित आउटपुट निघालेलं नाहीये असं तुम्ही आतापर्यंत म्हणताय. कोणकोणत्या लोकप्रतिनिधींनी हा विषय हाताळला होता पण यश मिळालं नाही, सांगा. नाही, आता मी साधारण 25-1 वर्षापासून तरी ह्या पवना धरणाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांपासून संघ काम करतोय. तालुक्यात आतापर्यंत माझ्या ह्याच्यामध्ये साधारण एक 5 ते 6 आमदार झाले आणि 3 खासदार झाले. प्रत्येकाने आम्ही आवाज उठवल्यानंतर फक्त आमची बोळवण सांत्वन करण्याचं काम झालं. पण ह्या एक 8-10 वर्षाच्या कालखंडामध्ये माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्यापाशी आम्ही सर्व धरणग्रस्त जाऊन त्यावेळेस ते आमदार होते आणि त्यांना ही साथ घातली की आम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे की पवनेचं जे काय संपादन आहे त्याचं जे रेकॉर्ड उपलब्ध असलं पाहिजे ते उपलब्ध नाही. अशी काही गावं आहेत की त्यांचं संपादन आणि निवाडा हे एकही गुंठा क्षेत्र संपादन नाही असं दाखवते, अख्खं गाव बुडलेलं आहे, वागेश्वर सारखं गाव. म्हणजे हे रेकॉर्ड जर गायब झालं तर तुम्ही तो तिथला खातेदार ठरवणार कसा? आणि मग ह्या विषयावरती ज्यावेळेस आम्ही बोललो की आम्ही ज्यावेळेस जलसंपदा किंवा पाटबंधारे विभागाकडे चौकशी करतोय की नक्की तुम्ही जमिनी आमच्या किती घेतल्या, किती पाण्यात बुडवल्या आणि किती बाहेर आहे, तर ह्याचा डाटा आम्हाला तो आमच्या जमिनी बुडल्यामुळे आम्हाला तो अधिकार आहे, तर तुम्ही तो आम्हाला उपलब्ध करून डाटा द्यावा. तर ते प्रत्येक वेळेस सेलर साहेब होते, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेस तुम्ही मिटिंगमध्ये अजितदादांसंग मिटिंग झाली त्यावेळेस चंद्रकांत दळवी कलेक्टर होते आणि दिगंबर दादा आमदार होते. तर त्यावेळेस हा मुद्दा आल्यानंतर ते आमच्यावरती भडकले, कारण त्यावेळेस आमचं वय पण साधारण 20 वर्षांनी लहान. तुम्ही पोरं म्हणला नको ते विषय प्रत्येक विषयामध्ये मिटिंगमध्ये घेता.
आणि त्या मिटिंगचा अजेंडा घेऊन मग त्या अधिकाऱ्याला आम्ही दुसऱ्या दिवशी बोलवलं. मग दत्ता भाऊ असतील आम्ही असं आम्ही 5-6 जण थांबलो आणि ते अधिकारी दुसऱ्या दिवशी आलं, कारण त्यांना कॉन्फिडन्स होतं की आम्ही खोटं बोलतोय. आणि मग ज्यावेळेस ते आले त्यावेळेस मग ठाकूर साहेबांमध्ये त्यांना विचारलं की तुमच्या डाटावरती असणारे सर्वे नंबर संपादनाचे आम्हाला सांगा. त्यांना नाही सांगता आले, 3-4 नंबर सांगितले, बाकीचं नाही. मग आम्ही सांगितलं की हे नंबर अशाचे नंबर हे पवनाचे असताना तुम्ही हे लपवताय का. मग त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी मग तो आलेख पाहितला आणि त्याच्यामध्ये इतर नंबर सापडले. तसंच आम्ही गेवंडे खडकला गेलो. गेवंडे खडकमध्ये त्यांना विचारलं की तुमचं पवनाचं संपादित क्षेत्र आम्हाला सांगा, किती सर्वे नंबर आहे. त्यांनी 3-4 सांगितलं, पण गेवंड्यामध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा एक 50-60 एकर जमीन जास्त निघाली. मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग बाळाभाऊंनी त्यावेळेस पुनर्वसन मला वाटतं राज्यमंत्री होते आणि मग त्यांनी तो निधी भरून त्यांनी मोजणी केली आणि त्या मोजणीमध्ये हे जे 1011 एकर सांगत होते, तर मोजणी झाल्यानंतर ते क्षेत्र 2703 एकर पावण्याच्या बुडी क्षेत्राच्या बाहेर संपादित जास्तीचं संपादन चुकीच्या पद्धतीने झालेलं ते मिळालं. आणि त्यानंतर मग आम्हाला तालुक्यामध्ये किंवा जे काही धरणग्रस्त इतरत्र पसरलेले ह्यांना सांगता आलं की अरे आपली बघा केवढी मोठी फसवणूक झाली. जर त्यांना 3200 एकर 3000 एकर जमीन बुडवायची होती तर त्यांनी 6000 एकर आपली जमीन जास्तीची संपादन केली. आणि मग काय करायचं, तर मग पुढचे प्रश्न उपस्थित राहिले की बाबा ही जी काय पवनाची जमीन आहे ह्याच्यामध्ये आम्हाला ह्या जमिनीचं पुनर्वसन करता येईल का, कसं करता येईल. आणि मग तिथून पुढे मग कंटिन्यू मग सुनीलांना शेळके आले. मग त्यांनी त्याच्या पुढे 2 पाऊल जाऊन त्यांनी इतर अनेक वेळेस आमच्या पुनर्वसन मंत्र्यांसंघ मिटिंगा लावल्या आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून आज तागायत जे काय आम्हाला चांगलं फलित दिसतंय की बाबा कमीत कमी कलेक्टर लेवलला मुख्यमंत्र्यांपर्यंत या चर्चेला सुरुवात झाली. आणि 3 तारखेला मागच्या जुलैच्या जी काही मिटिंग मंत्रालयात झाली त्या मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच्या मिटिंगमध्ये त्यांनी कलेक्टरला सांगितलं की स्थानिक धरणग्रस्त किंवा बाधित शेतकरी आहेत त्यांच्या संग चर्चा करून त्यांचं काय म्हणणे आहे त्यांचं पुनर्वसन पहिलं करा आणि नंतर बाकीचे उर्वरित जे काही प्रश्न असतील ते आपण हाताळू. आणि मग त्यानंतर 3 तारखेची मिटिंग झाल्यानंतर 13 तारखेला कलेक्टरने त्यांच्या दालनामध्ये मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये तालुक्यातले सर्व प्रतिनिधी होते, धरणग्रस्त आम्ही होतो आणि त्याच्यामध्ये मग साधक बाधक चर्चा चांगली झाली. आणि जे सुटणारे प्रश्न आहेत पहिले प्राथमिकता, मग नोकऱ्यांचा विषय असेल, नागरिक सुविधांचा विषय असेल, गावठाणाचा दर्जा असेल, ह्या सर्व प्रक्रिया कलेक्टर म्हणले की हे आपल्या लेवलचे ते आपल्याला सोडवता येतील. आणि जो पुनर्वसनचा प्रश्न आहे 60 वर्ष प्रलंबित आहे तर तो आपण 100% तुमचे जे काय म्हणणे त्यानुसार कसा डाटा बसतोय प्रशासनासंग बसून आपण हा मार्गी लावून तुमची एक 8 दिवसामध्ये परत पुढची मिटिंग माझ्या लेवलला पातळीवर घेऊ आणि त्याच्या पुढची मिटिंग आपण सीएम संघ पण यापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं होतं की धरणग्रस्तांना आपण 2 एकर जमिनीचं वाटप करतोय असं 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं. त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का किंवा तुमच्यापर्यंत काय माहिती आहे नेमकी? त्यावेळेला काय झालं, अगदी धरणग्रस्त आणि सुनीलांना अशी बसून चांगली चर्चा झाली होती व्यवस्थित. आणि त्या झालेल्या चर्चेमध्ये क्षेत्राचं असं ठरलेलं होतं, त्या मिटिंगला हे होते सुनीलांना पुण्यामध्ये आणि चंद्रकांत दादा त्यावेळेला मला वाटतं पालकमंत्री होते. आणि तिथं 2+2 असं आम्ही एक पत्र त्या मिटिंग मधलं ते मिटिंग मिनिट्स घेतलं होतं. ते पत्र आजही आमच्याकडे आहे. आणि त्या पत्राचा आधार घेऊन 2 एकर इथं आणि 2 एकर तालुक्यामध्ये कुठेतरी असा त्यावेळेचा विषय होता. आम्ही बी त्यावेळेला थोडं सकारात्मक होऊन तयार झालं, बाबा चला ठीक आहे 2 एकर इथं सुरुवात तर होईल अशा हिशोबाने. पण त्याला वर्ष 2 झाली, 2 ते 3 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर काहीच त्याच्यावरती प्रक्रिया झाली नाही. त्या आमच्या वकिलांनी आणलं की हे होणार नाहीये, हे जे तुम्ही करता या प्रक्रिया अशा होत नसत्यात. आमदार साहेबांना आम्हीच ते सांगितलं होतं की तुम्ही 2 एकर आम्हाला ते करून द्या आणि 2+2 एकर असं लिहून आणा याच्यावरती. त्यांनी बी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला 2+2 द्यायचा. पण ते शासन इतकं गेंड्याच्या कातड्याचं, त्यांनी 2 एकर द्यायचं पत्र त्यांच्याकडे दिलं बी, पण प्लस जी 2 एकर आहे तो शब्द त्यात टाकला नाही. पुन्हा त्या दुरुस्तीला पत्र घ्यायला पण आज ते दुरुस्त करून शासनाने वरून 2+2चं दिलं नाही. त्यामुळं तो जो फॉर्म्युला होता तो तत्कालीन तेवढ्या दिवसासाठीच होता. तो आज आम्हाला तो काही योग्य वाटत नाही. आमदार साहेबांना आम्ही सांगून टाकले, आमदार साहेब हे काय आता असं म्हणजे सरकारने शेतकऱ्यांसहित आमदारांना पण फसवलंय. हो तसंच झालं. ते सगळ्यांशी गोड बोलायचं काम केलं. आमदार साहेबांना काय त्यांचं काम आहे, त्यांचे शेतकरी आहेत सगळे. जे धरणग्रस्त शेतकरी सांगतील त्यांची बाजू शासनापुढे मांडायची, तारांकित प्रश्न उपस्थित केले, सगळं काय केलं त्यांनी. त्यांच्यापर्यंत जे होईल ते सगळं प्रयत्न ते करतात. जे आम्ही सांगतो ते पुढे जाऊन त्यांनी
सांगते. विधिमंडळामध्ये मांडायचा प्रयत्न करतात. त्यांनी त्यांचं काम केलं, पण प्रशासनाने जे तसं कागदी घोड्यांमध्ये जे फसवाफसवी करायचे ना पेपरमध्ये, ते फसवायचं काम शासनाने केलं. म्हणून तो 2+2चा फॉर्म्युला मागे जाऊन 9 मे 1973 हाच फॉर्म्युला पुढे आला आणि तोच फॉर्म्युला आम्हाला कायदेशीर आमचं पुनर्वसन करील आणि कायदेशीर आमचं वाटप होईल. आमचं जे काय आता 2+2चा विषय होता, हा 2017 मध्ये जे काय आपलं 13चं अपील आहे, म्हणजे 1 एकरच्या विषयावरती जो स्टे घेतला, त्याच्या अनुषंगाने 2017 मध्ये कोर्टाने, हायकोर्टाने स्थानिक कलेक्टरला 5,000 रुपयाचा दंड ठोठावला आणि त्याच्यामध्ये सूचित केलं की तुम्ही हे जे काय 1 एकर देत होता हे अन्याय आहे. जसं पूर्वी 340 लोकांना तुम्ही 9 मे 1973च्या प्रशासकीय आदेशाने दिलं, त्याच आधारे कुणावरती अन्याय होणार नाही असा सुसंगत असा निर्णय घ्या. आणि मग त्याच्या अनुषंगाने त्यांनी जी काय मिटिंगा लावल्या, बाबा ठीक आहे आम्ही तुम्हाला हे देतो. चंद्रकांत पाटीलांनी कबूल केलं पालकमंत्री असल्यामुळं की बाबा तुम्हाला 4 एकर आम्ही करायचा प्रयत्न करू, पण आम्ही तो लिमिटेड ठेवला की तडजोड सांगितले कोर्टाने. शेतकऱ्यांसंग बसून जे काही कलेक्टरने आमची मिटिंग घेतली, म्हणून आम्ही सहानुभूती म्हणून थोडंसं 2 पाऊंड मागे येतो आणि जर होणार असेल तर ह्या 2 वर्षामध्ये आम्हाला हा 2+2चा अजेंडा चालेल. पण तो त्याच्यामध्ये 2023 आणि 2026 हा जो मधला कालखंड गेला त्याच्यामध्ये जे प्रशासनाने त्याच्यावरती ठोस कारवाई करायला पाहिजे होती ती कुठलीही केली नाही. आणि मग आता ज्यावेळेस आम्ही वारुंजीकरांसारख्या वकिलांकडे अपिलात आहोत, त्यावेळेस वारुंजीकरांनी आम्हाला सांगितलं की आज जरी समजा तुम्ही 2 एकर घ्यायचा प्रयत्न केला, उदय वारुंजीकर, तर ते त्याच्यावरती स्टे येऊ शकतो. त्यापेक्षा आपला जो अजेंडा आहे 9 मे 1973 ह्याच आदेशाचा आपण वापर. पवना धरण बंदिस्त जलवाहिनीच्या आंदोलनामध्ये तुम्ही एक प्रमुख नेते म्हणून तिथे नेतृत्व करत होतात. अलीकडच्या काळात काही राजकीय मंडळी असं बोलतायत की पवना धरण जी बंदिस्त जलवाहिनी होती त्याला विरोध करणाऱ्यांची ताकद कमी झालेली आहे आणि या भागातील जो धरणग्रस्तांचा प्रश्न आहे तो प्रकर्षाने सोडवला पाहिजे त्याच्यासाठी सर्व प्रयत्न करतायत. मात्र प्रत्यक्षात 3 शेतकऱ्यांचा बळी गेलाय. हे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. या 2 वेगवेगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघताय? पाणी आंदोलनाची शक्ती कमी झाली हे तुम्ही म्हणताय, एक दृष्टीने बरोबरच आहे. त्याच्यामध्ये राजकारण हा मुख्य घटक आहे. लोक सुईचं राजकारण करतात. पूर्वी त्यांची जी भूमिका होती ती भूमिका काहींनी आता बदलली. त्यामुळं हे आंदोलन म्हणजे आता जो भाजप विरोध करत होता यावेळेला त्याच भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी हो ही पाईपलाईनीने बंद पाईपलाईनीने पाणी देण्यासाठीचा आदेश काढला होता आणि त्याची मीटिंग पण झाली होती. म्हणजे आता भाजपने ही भूमिका बदललेली आहे. याकडे कसं पाहताय? बरोबर आहे ना. पूर्वी भाजप विरोध करत होता, आता भाजपचाच अजेंडा झाला की पाणी कुठल्या परिस्थितीत नेलं पाहिजे. त्यामुळे ते आंदोलन आता म्हणावं एवढं त्याच्यात ताकद राहिलेली नाही. आता 3 शेतकऱ्यांचे बळी गेले होते आणि अलीकडच्या काळात जो धरणग्रस्त संघटनांचा प्रश्न आहे, धरणग्रस्त संघटना प्रकर्षाने आपले मुद्दे आक्रमकपणे मांडते आणि धरणग्रस्तांना शासनाकडून बघू करूयात अशा प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. तर याकडे तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून कसं पाहताय? आणि आता कसं माहिती का, मी बऱ्याच वेळा बोललोय की हा प्रश्न खरं म्हणजे एक जुनं दुखणं आहे. धरण होऊन आज धरणाचं पाणी अडवणं, 70ला पाणी अडवलं गेलं, 61ला काम सुरू झालं आणि तेव्हापासून हा प्रलंबित प्रश्न पडलेला आहे, तो सुटलेला नाही. एक खातेदाराच्या अनेक खातेदार त्या टायमाला कागदावरती थोडे होते, आता त्याचे हक्क सांगून ते आता खातेदारही वाढले. त्यामुळे या सगळ्यांचा प्रश्न सुटणं फार अवघड झाले. परंतु जे काय आहे, जे पूर्वीपासून आहे, जे संकलन केले गेले खातेदारांचं, त्यांना जरी मिळालं तरी खूप आहे. परंतु त्या प्रश्नाकडे फारसं शासनही गांभीर्याने पाहत नाही आणि लोकप्रतिनिधी पण गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या प्रश्न सुटेल त्याबद्दल मी माझ्या मनात शंका आहे. पण मावळचे लोकप्रतिनिधी तर म्हणतायत की हा प्रश्न आम्ही सोडवतोय किंवा हा प्रश्न आमच्या प्रकर्षाने मुख्य अजेंड्यावर आम्ही घेतलेला आहे आणि मागे 2 एकर जागा मिळाली असा दावा लोकप्रतिनिधींनी केला होता. मग काय होतंय नेमकं? लोकप्रतिनिधी कमी पडतायत का धरणग्रस्त संघटना कमी पडतीये? नाही, धरणग्रस्त संघटना ही त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात, त्यांचे प्रयत्न प्रामाणिकपणे चालू आहेत. पण लोकप्रतिनिधींनी जी साथ द्यायला पाहिजे, शासन दरबाराने जी आक्रमक भूमिका मांडायला पाहिजे ती मांडली जात नाही आणि हा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्याशी समझोता करून याचिका मागे घेतली पाहिजे आणि नंतर हा प्रश्न सुटेल. तसा सुटू शकत नाही. मग लोकप्रतिनिधी जो दावा करतायत की प्रश्न सुटलाय, या दाव्यात किती तथ्य आहे? कारण तुम्ही म्हणताय प्रकरण कोर्टात आहे.
नाही नाही, हा प्रश्न सुटला याच्यात अजिबात तथ्य नाहीये. एखादा, आता तुम्हाला माहिती आहे की एखादा प्रश्न कोर्टात प्रलंबित असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणारा राज्य शासनाला या अधिकार नाही, कोणालाच नाही ना. जोपर्यंत कोर्टातून तो प्रश्न हे होत नाही, बाहेर येत नाही किंवा तिथं सेटलमेंट होत नाही कोर्टामध्ये, तोपर्यंत त्याच्यावर निर्णय घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. त्यामुळे तो सुटला, मार्गी लागला, याच्यात काहीच तथ्य नाही. कोर्टामध्ये साधारणपणे काय प्रोसिजिंग होईल किंवा किती दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागेल? नाही, आता तुमची एक कायद्याचे अभ्यासक म्हणून काय अपेक्षा आहे? कोर्टाची प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ चालणारी, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. त्या सगळ्या बाबी पूर्तता होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळं तो प्रश्न लवकर कोर्टातूनच सुटेल असं मला नाही वाटत, लवकर तरी सुटेल. म्हणजे याच्यासाठी खास करून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने स्वतःहून भूमिका पुढे घेतली येऊन पाहिजे. भूमिका घेतली पाहिजे आणि मगच हा प्रश्न सुटू शकेल का? हो, बरोबर आहे. ही गावं किमान अस्तित्वात तरी आहेत, म्हणजे नावाला, बोर्डाला वगैरे. फांगणीचं तर अस्तित्वच राहिलेलं नाही. फांगणी गाव कुठे हे सुद्धा लोकांना समजणार नाही. तुमचा काय अनुभव इतक्या वर्षाचा, काय सांगाल? नमस्कार, मी संजय बबन मोळ, पूर्वीचा पांगणे गावचा रहिवासी. 1962 मध्ये जे पवना धरणाची निर्मिती झाली, प्रथमतः जे पवना धरणाचा बांध आमच्या पांगणे हद्दीमध्ये आहे. म्हणजे पहिले जे गाव जे विस्थापित झालं ते पांगणे गाव, आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून आजच्या पर्यंत आम्ही सर्व शेतकरी बांधव या प्रतीक्षेमध्ये आहे, आमची जमीन आम्हाला कधी मिळेल. त्यावेळी तत्कालीन कलेक्टर आम्हाला 1 एकर जमीन मुंडवरी या ठिकाणी आमच्या फांगणी वसाहतीसाठी 1 एकर जमीन दिली होती. आणि आजही आमच्याकडे त्या तत्कालीन कलेक्टरांचं पत्र आहे की ज्यावेळेस पूर्ण धरणग्रस्तांचं खातेदारांचं वाटप केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला तुमची जागा तुम्हाला त्या ठरल्याप्रमाणे 9 मे 1973च्या याच्याप्रमाणे ती तुम्हाला देण्यात येईल. परंतु 57-58 वर्ष झालं आम्ही सर्व पवना धरणग्रस्त त्या प्रतीक्षेमध्ये आहोत. आत्ताच अध्यक्षांनी उल्लेख केला की खऱ्या अर्थानं आमची कुटुंब संख्या वाढलेली आहे. आमचे पंजोबा, आजोबा, वडील आणि आता आमची ही 4थी पिढी आम्ही या वाटपाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली, शासन बदलले, अनेक प्रशासनामधले अधिकारी गेले, परंतु या पवना धरणाच्या आमच्या शेतकरी बांधवावरती सकारात्मक चर्चा आजपर्यंत झाली नाही. अनेक त्रुटी या प्रशासनाच्या आहे. अजूनही काही खातेदारांची नावं या याद्यांमध्ये नाही, आणि शासन कायम फसवणुकीचं काम या मागच्या काळामध्ये आजपर्यंत करत आलेलं आहे. आम्ही हेच तुमच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी इशारा देतो, यापुढील काळामध्ये 9 मे 1973 प्रमाणे आमच्या पवना धरणग्रस्तांना जमीन वाटप झाल्या नाही तर आताच अध्यक्षांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडला जाणारं खऱ्या अर्थानं जगातील सर्वात मोठी महानगरपालिका की जी आमच्या जीवावरती, आमच्या पवना धरणाच्या पाण्यावरती अनेक वर्ष या ठिकाणी ती चाललेली आहे. यापुढील काळामध्ये निश्चितपणाने आम्ही पवनीचं पाणी बंद करून त्यांना ह्या ठिकाणी इशारा देतो की आम्ही ते पाणी बंद करू. आणि ते बंद करण्याचं काम आम्ही शेतकरी बांधून निश्चितपणाने करू, कारण की आता नाही तर कधीच नाही. कारण की हे जगणं एखाद्या भिकाऱ्यासारखं जगणं हे आमच्या धरणग्रस्तांचं आहे. आज आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये धरणग्रस्त राहतोय. पण फांगणे गावातील लोक कुठंच दिसत नाही. मग ती आता कोणत्या ठिकाणी विस्थापित झाली? आता फांगणे गावामध्ये लोक तसे पाहायला गेलं तर आमच्या नाथ्यागोत्यामध्ये समजा आमचं काले असेल, वारू आहे, ब्राह्मणोली आहे, कुतुर्णे आहे, बऊर आहे, आमचे फांगणे वसाहत. आता कुटुंब संख्या वाढली. पहिले आमचे आजोबा 5 आजोबा होते, आता त्यांची 5 जणांची मुलं, त्यांचं हे म्हणजे ज्यावेळेस 5 जणांचं कुटुंब होतं आता जवळजवळ 100 ते 150 जणांचं कुटुंब झालंय. अशा वेगवेगळ्या ठिकाणी नाणेमावळामध्ये आमच्या फांगणे गावातील रहिवासी आहेत. तुमच्या मुक्सन सारख्या ठिकाणी, गोयत्रीच्या तिथं फांगणी वसाहत आहे आमच्या पवनमावळातील प्रत्येक गावामध्ये ज्या त्यावेळेस जे नातेवाईक होते त्यांच्या आश्रयाने त्या ठिकाणी ते तिथं घर बांधून राहिलेले आहे. तुटपुंजा जमिनीवरती असेल किंवा कुठं मोलमजुरी करून आमची धरणग्रस्त लोक पोट भरतात. म्हणून आम्ही आमच्या हक्काची जमीन ही शासनाकडे गेले 57-58 वर्ष मागत आहे, तरी त्यांनी आजपर्यंत न्याय द्यायचं काम केलं नाही. आणि निश्चितपणाने यापुढे सकारात्मक चर्चा त्यांनी केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी छेडून पिंपरी चिंचवडला जाणारं पाणी
बंद करू, हाच इशारा या शासनाला आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो. त्याचा विरोध दाखवा. तर पण धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सरकारची नेमकी काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतंय? सर्वात प्रथम भांडे साहेब, एवढे पावसाचे वातावरण असताना सुद्धा धरणग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, कव्हर करण्यासाठी तुम्ही पवन मावळात आलात. पवन मावळातील सर्व धरणग्रस्तांच्या वतीने पहिले तुमचं स्वागतच आहे. धरणग्रस्तांचा विषय काढला तर खूप सांगण्यासारखे विषय त्याच्यामध्ये आहेत. आताच 10 मिनिटापूर्वी मावळ लोकसभेचे खासदार आपले श्रीरंगाप्पा बारणे ते वरती पवना धरणावर जाऊन शनी धरण 100% 98% भरल्यामुळं त्यांनी तिथं जलपूजन केलं. आणि जलपूजन केल्यानंतर आमच्या प्रमुखांनी सांगितलं संघटनेचे की खासदार साहेब तुम्ही आलेच तर 5 मिनिटं रेस्ट हाऊसला आपण बी 5 मिनिटं बोलूया. जे कलेक्टर साहेब बोलले होते की पुढच्या आठवड्यात धरणग्रस्तांची मी मीटिंग लावतो, त्या संदर्भामध्ये आम्ही आता खासदार साहेबांशी बोललो. आणि खासदार साहेबांना इथल्या ज्या ज्या काय लहान लहान गोष्टी आहे, कोर्टात जाण्याचा कारण, कोर्टात गेल्यानंतर ते का कोर्टात गेलो, 9 मे 1973च्या जारचा आधार आम्ही का घेतोय, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत पूर्ण कायद्याचा अभ्यास करून कायदे तज्ज्ञांच्या माहितीनुसार आम्ही त्यांच्याशी सखोल चर्चा केली. आणि खासदार साहेबांच्या ते निदर्शनास आणून दिलं की 9 मे 1973नीच वाटप का करायचं, तसंच जर वाटप केलं तर आपलं उद्या कोर्टात टिकणार आहे. आणि ते उद्या कोर्टात टिकलं तर इथून मागं जी 58 वर्ष जी वाया गेली ती जाणार नाही. आणि ते पुढचं जे व्यवस्थित वाटप आहे, नागरिक सुविधाचा विषय, कालच्याला आमच्या इथे एक महिला, आमच्या एक धरणग्रस्तांची बायको वारली आणि तिथं ते झालेलं आंदोलन वगैरे ते तालुक्यांनी जिल्ह्यांनी सगळं पाहिलंच आहे मीडियावरती. तर ह्या अशा इथं येऊन धरणग्रस्तांनी योगदान दिलं, जमिनी दिल्या, सर्व काय आपलं सर्वस्व गमावलं त्याच्यामध्ये. आणि धरण तयार झाल्यापासनं पाणी चिंचवड पिंपरी शहर पितंय. जवळजवळ 4-4.5 हजार उद्योग व्यवसाय मोठे मोठे तिथं कार्यरत आहेत आणि चांगल्या पद्धतीत तिथं ते नफा मिळवतात. हे सगळं मिळत असताना धरणग्रस्तांना काय आहे, कुठल्या नागरिक सुविधा धरणग्रस्तांपर्यंत आल्यात, कुठल्याही नागरिक सुविधा काय कसलं काही नाही ना, कुठली मुलांना कामाला नोकरीला लावली, काही केलेलं नाही ना, कुठल्या धरणग्रस्तांसाठी धोरण ठरवलं. फक्त इथं यायचं. आता खासदार साहेब येतात, ठीक आहे, त्यांचं काहीतरी योगदान आहे, पण इथं कधी कधी येऊन शनी महानगरपालिकेचे महापौर सुद्धा जलपूजन करायचे, आम्ही त्यांना मागे पाठवले, नका करू म्हणलं जलपूजन. योगदान काय आहे तुमचं पवना धरणावरती? म्हणून त्यांनी सुद्धा तिथं आता इथं भविष्याच्या काळामध्ये काही ना काय फुल ना फुलाची पाकळी इथं योग्य ती जबाबदारी उचलून धरणग्रस्तांच्या हितासाठी जे काय करता येईल आणि ज्या ज्या त्यांच्या जबाबदारी आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत. नाही केल्या तर भविष्यात आम्ही सर्व धरणग्रस्त त्यांना जाब विचारल्याशिवाय राहत नाही आणि राहत नसतोय. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आता आम्ही पुढे चाललोय. लवकरच एक बैठक होईल, त्या बैठकीमध्ये योग्य तो तोडगा निघून तो निघालेला मार्ग ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जाईन आणि तिथं बऱ्यापैकी ह्या रखडलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावलेला असेल. त्यासाठी तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, माजी आमदार बाळाभाऊ हे सर्व प्रयत्न करतात आणि धरणग्रस्तांची प्रमुख मंडळी असा मिळून हा एक चांगला असा निर्णय लवकरच निघेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.